नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून आता लाखो महिलांचे 1500 रुपये हप्ता बंद होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक महिलांच्या मनात आता एकच प्रश्न आहे की आपले पैसे बंद होणार का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं सरकारने काय निर्णय घेतला, किती महिला अपात्र ठरल्या, कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पुढे काय होणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यामध्ये दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक आधार देणे आणि त्यांच्या जीवनात काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हा होता. सुरुवातीपासूनच या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लाखो महिलांनी अर्ज केले आणि अनेक महिलांच्या खात्यात नियमितपणे पैसे जमा होऊ लागले. मात्र कालांतराने सरकारच्या लक्षात आले की काही महिला नियमांमध्ये बसत नसतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत. काही अर्जामध्ये चुकीची माहिती देण्यात आली होती, काही महिलांची कागदपत्रे अपूर्ण होती, तर काही लाभार्थी पात्रतेच्या अटी पूर्ण करत नव्हत्या. त्यामुळे सरकारने या संपूर्ण योजनेची मोठ्या प्रमाणात पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत अंतिम पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या पडताळणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सरकारच्या माहितीनुसार तब्बल 66 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. म्हणजेच आता या महिलांना पुढील 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. हा निर्णय समोर आल्यानंतर राज्यभरातील महिलांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता प्रश्न असा आहे की 66 लाख महिलांना अपात्र का ठरवण्यात आले? तर सरकारच्या माहितीनुसार काही महिलांनी चुकीची माहिती भरून अर्ज केले होते. काही महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नव्हते, काहीची कागदपत्रे व्यवस्थित नव्हती, तर काही महिला या योजनेच्या उत्पन्न मर्यादेबाहेर असल्याचे पडताळणीत दिसून आले. त्यामुळे सरकारने पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. या पडताळणीनंतर आता राज्यात फक्त 1,77,00,000 महिला पात्र राहिल्या आहेत. म्हणजे पुढे योजनेचा लाभ फक्त या महिलांनाच मिळणार आहे. अपात्र महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी यापूर्वी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतला होता, त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे सरकारलाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी सरकारला दरमहा सुमारे 3,600 कोटी रुपये खर्च करावे लागत होते. मात्र आता 66 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर सरकारचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आता या योजनेवर दरमहा अंदाजे 2,655 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच सरकारचे वर्षाला हजारो कोटी रुपये वाचणार आहेत. मात्र दुसरीकडे अनेक महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण अचानक नाव यादीतून वगळल्याने अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहे. अनेक महिला आता आपल्या अर्जाची स्थिती तपासत आहेत. काही ठिकाणी महिलांनी शासनाकडे पुन्हा तपासणी करण्याची मागणीही केली आहे. मित्रांनो, जर तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर काही गोष्टी लगेच तपासून घ्या. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? अर्जामध्ये दिलेली माहिती योग्य आहे का? कागदपत्रे पूर्ण आहेत का? हे एकदा नक्की पहा, कारण छोट्याशा चुकीमुळेही तुमचा पुढील हप्ता थांबवू शकतो. तसेच सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत सरकारी अपडेट्स आणि अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीलाच महत्त्व द्या. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? खरंच अपात्र महिलांना योजनेतून वगळणे गरजेचे होते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सरकारी योजना, शेती, नोकरी आणि ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.